मध्ये मी सांगितलं होतं की उद्याच्या वटपौर्णिमेच्या लुकसाठी मी सिंपल सोबर जो प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी घरी स्वतःकडे असलेल्या प्रोडक्टमध्ये मेकअप करू शकते. ज्यांना मेकअप येत नाही, काहीच मेकअप येत नाही, अशा पण लेडीज करू शकतात. असा एक मेकअप ट्युटोरियल दाखवणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले तर अशा टाईपमध्ये वेट वाईप्स घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी फेस वॉश जरी केला तरी चालेल. फेस वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे करू शकता तुम्ही. त्यानंतर टोनर यूज करायचं आहे. टोनर तुम्ही कुठलाही घेऊ शकता. जर टोनर नसेल तर गुलाबजल पण स्प्रे करून घेऊ शकता. टोनर कशासाठी? स्किनला हायड्रेटिंग ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबजल यूज केलं तरी चालेल. याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं. पूर्ण ड्राय झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला, जेणेकरून CTMमध्ये टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या आणि त्या अप्लाय केल्याच्या नंतर पूर्ण ड्राय होऊ दिल्या तर त्यानंतर तुमचा बेस तुम्ही कसाही बेस करा. मग जो हायली क्वालिटी प्रोडक्ट असतील किंवा लो क्वालिटी प्रोडक्ट असतील डेली यूजचे तुमच्याकडे जे काय असतील ते या 3 गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित टाईम देऊन केल्या तर त्यानंतरचा कुठलाही बेस तुमचा हटणार नाही, कितीही तुम्ही काही केलं तरी. ठीक आहे. हे पूर्ण सुकून द्यायचं. पूर्ण टोनर सुकलेले. त्यानंतर मॉइश्चरायझर घ्यायचं. तुम्हाला तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. अगदीच पाऊंडचं जरी घेतलं तरी चालेल, कारण अफोर्डेबल पण आहे, तुमच्या बजेटमध्ये पण येऊन जाईल आणि यूज पण होईल. पूर्ण त्याला वॉर्मअप करून घ्यायचं अशा पद्धतीने. मला प्रोडक्ट पण जाणून घ्यायचे असतील किंवा डेली यूजला जास्त हाय रेंजचे प्रोडक्ट नाही पाहिजे आणि कमी रेंजचे जे तुम्ही प्रत्येकजण तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचा जर व्हिडिओ पाहिजे नसेल तर नक्की सांगा. मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमचं पूर्ण स्वतःचा मेकअप करू शकता किंवा घरामध्ये इतरांचाही तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने प्रोडक्ट नॉलेज पण देईन मी तुम्हाला. अशा पद्धतीने पूर्ण प्रोडक्ट वेस्ट करायचं नाही आपलं. पूर्ण स्किनला अंडर आयच्या खाली पूर्ण असं क्लीन करायचं. नोजच्या इकडे जेवढं तुम्ही CTM व्यवस्थित कराल, परत एकदा सांगते, जेवढं CTM व्यवस्थित कराल तेवढाच मेकअप छान दिसतो. सिलिकॉन बेस प्रायमर यूज केलेला आहे, जे अशा पद्धतीमध्ये येतं. असं काढून घ्यायचं, परत एकदा वॉर्मअप करायचं व्यवस्थित. प्रायमर जास्त घ्यायचं नाही. प्रायमर फक्त कशासाठी आहे? ओपन पोर्स. आता माझ्या स्किनमध्ये ओपन पोर्स आहेत. तुम्ही बघू शकता, दिसत असतील ओपन पोर्स आहेत. तर जिकडे जिकडे आपल्याला ओपन पोर्स किंवा ऑइल कंट्रोल करायचं आहे त्याच ठिकाणी टाकून घ्यायचं पूर्ण मॉइश्चरायझर सुकल्यानंतर, जेणेकरून आपले ओपन पोर्स ब्लर होतील आणि बेस व्यवस्थित बसेल. आणि प्रायमर लावण्यासाठी हा असा सर्क्युलर मोशनमध्ये प्रायमर लावायचा आहे, जेणेकरून, आणि जास्त नाही, हलक्या हाताने. जास्त जर तुम्ही स्प्रेड करत बसाल त्याला तर जो प्रोडक्ट लागलेला आहे तो पण निघून जाईल आणि मग तिकडचा बेस हटण्याची किंवा बेस फाटायची जी काही प्रॉब्लेम असतात ते चालू होतात. ना हलक्या हाताने करून घ्यायचं पूर्ण. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण मॅट फिनिश येतो प्रायमरने चेहऱ्याला लगेचच. असं सगळ्यांना छोटंसं असतं कन्सिलरचं पॅलेट, ज्याच्यामध्ये प्रत्येक कलरचे कन्सिलर असतात. ऑरेंज ऑरेंजचं असतं, डार्क असतं, ब्राऊन असतं, लाईट असतं. तशा पद्धतीने तुम्ही घ्या. माझ्याकडे आता हे ते पण मी एक शेड डार्क, माझा स्किन टोन ज्या याचा आहे एक शेड डार्क घेतला आहे, डार्क ब्राऊन घेतलेला आहे बघा.
अशा पद्धतीने डार्क ब्राऊन कलरचं मी करेक्टर घेतलेलं आहे. तिकडे जिकडे डार्क सर्कल आहे तिकडे तिकडे बोटाच्या साहाय्याने अप्लाय करून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्ण असं जोरात करायचं नाही त्याला, कारण मग लागलेलं पण प्रोडक्ट तुमचं निघून जाणार. परत इकडे मंकी माउथ एरिया प्रत्येकाचाच इकडे थोडासा टॅन असू शकतो, थोडंसं कवर करून घ्यायचं. इकडे फोरहेडला अनइवन स्किन टोन असतो फोरहेडला आपल्या, तर तो एक एरिया कवर करून घ्यायचा. अशा पद्धतीचं हलक्या हाताने, एवढ्याच हाताने त्याला थोडंसं सेट करायचं. जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे, तो सॉफ्ट होतो. बस एवढंच, बाकी जास्त काय नाही. इकडे पण कोपऱ्याला थोडंसं, ठीक आहे. एवढी प्रोसेस करून घ्यायची. जर तुम्हाला डाग असेल, आता इकडे मला पिंपल्सचे डाग आहेत, त्याच्यावरती पण मी लावून घेते बघा, दिसतं. बस एवढ्या हलक्या हाताने करून घ्यायचा. हा मेकअप एकदम कमी हेवीमध्ये दाखवा, किंवा आपण एखाद्या लग्नामध्ये वगैरे, घरचं लग्न असतं त्यावेळेस आपण जो मेकअप करतो अशा पद्धतीचं मेकअप दाखवा, तर मी तोही दाखवेल तुम्हाला. फक्त तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा. मी ते फाउंडेशन लावते. अशा पद्धतीने दिसते. अशा पद्धतीने त्याला मिक्स करून अप्लाय करून घ्यायचं. ठीक. तर हा आणि हा टोन मिक्स झाला पाहिजे, जेणेकरून तो नंतर खूप जास्त ग्रे किंवा खूप जास्त पांढरा असा न दिसता तो आपल्या स्किन टोनच्या हिशोबाने व्यवस्थित. हे सगळं प्रोडक्ट हे असं टॅप 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 मोशनमध्ये घ्यायचं, की असं करून असं नाही लावायचं. असं टॅबिंग मोशनमध्ये घ्यायचं प्रोडक्ट, आणि लावताना पण टॅबिंग मोशनमध्येच अप्लाय करायचं. दिसतंय. व्यवस्थित टॅबिंग मोशन घासायचं नाही. घासलं की तो लागलेला पण प्रोडक्ट निघून जाणार. त्याच्यामुळे त्याला घासत बसायचं नाही. त्याला फक्त असं हलक्या हातात, जास्त जोरात पण नाही, टॅबिंग मोशनमध्ये पूर्ण कवर करून घ्यायचं आपला फेसचा एरिया. मोदक वगैरे इकडे कोपऱ्याला विसरायचं नाही. तर मी समोर बघते, कारण की समोर मला मिररमध्ये व्यवस्थित दिसतंय, कॅमेऱ्यात न बघता. बॅक कॅमेराने व्हिडिओ चालू आहे, तुम्हाला असं वाटत असेल समोर काढते, पण बघा दिसतंय पूर्ण कवर झालेलं आहे. जरी थोडासा प्रोडक्ट जरी राहिलेला असेल, एक्सेस प्रोडक्ट असं पायानं घालवता, कानाला मानेला लावू शकता तुम्ही. पूर्ण इकडे जे पण प्रोडक्ट यूज आपल्याला जर उरलं असेल प्रोडक्ट, तर तुम्ही असं या पद्धतीने लावू शकता. संपलं. पुढेही प्रोडक्ट यूज करायचं ना. त्यानंतर ब्लेंडर घ्यायचा. ब्लेंडरच्या साह्याने फक्त एक फायनल टचअप देण्यासाठी ब्लेंडर यूज करायचं आहे. अर्ध 90-95% कांता ब्रश करूनच टाकतो, की व्यवस्थित सगळीकडे प्रोडक्ट अप्लाय होऊन जातं. फक्त त्याला एक फायनल टच देण्यासाठी हलक्या हाताने माझ्या हाताची स्पीड बघा. ह्या हाताने, एवढ्याच हलक्या हाताने पूर्ण ज्या ठिकाणी ब्रश जाऊ शकत नाही त्या ठिकाणी व्यवस्थित डोळ्यांच्या खाली, नाकाच्या इकडे अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं. बघा दिसतंय. बस. काय नसेल तर बनाना पावडर जरी घेतलं तरी चालेल. तर बनाना पावडरने आपण हा बेस लॉक करूया. बेस लॉक करताना कधी पण एकदा डोळ्यांच्या खाली क्रीज येतात, त्याच्यामुळे व्यवस्थित, ठीक आहे. पहिले तर डोळ्यांच्या खाली दिसतंय. पावडर सेटिंग आहे, पूर्ण मॅट फिनिशिंग होऊन जातं आपल्या मेकअपला. करायची याच टॅपिंग. असं नाही की घेतलं प्रोडक्ट घेतलं आणि घासलं, नाही, या मोशनमध्ये करायचं.
जेणेकरून जे प्रोडक्ट आपण त्याला लावलेले ते त्याच जागेवरती फिक्स झालं पाहिजे. ठीक आहे, बघा दिसतोय. बस दॅट्स इट. याच्यावरती तुम्हाला काही जास्त करायची गरज नाही. ब्लश जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही लिपस्टिक पण लावू शकता. लिपस्टिकने पण छान ब्लश दिसतो. फक्त व्यवस्थित लिपस्टिक स्प्रेड करता आली पाहिजे. असं नाही की तो लावलाय आणि इकडं पॅची झाले, अशातला भाग नको. त्याच्यामुळे एक तर पावडर ब्लश लावा किंवा लिपस्टिक स्माइल करायचा हलकंसं आणि अशा मशीन एलच्या डायरेक्शनमध्ये लावायचं ब्रश, जेणेकरून तो असा गालावरती धब्बा असा नाही दिसणार. ठीक आहे, दिसतोय. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबला, जो मी शूट पण करते आहे आणि यूट्यूबला टाकलाय म्हणजे टाकणार आहे. तर प्लीज थोडंसं समजून घ्या बोलण्यात किंवा एडिटिंगमध्ये काही जर प्रॉब्लेम झाला असेल तर. त्यानंतर आयशॅडो परत एकदा थोडंसं फिनिशिंग देण्यासाठी, बस एवढंच. बस त्यानंतर लिपस्टिक. ठीक आहे, जे तुम्हाला आवडतो तो शेड लावा किंवा जो सूट होतोय तो लावा. बघता, बस जास्त हेवी असं विंग लायनर वगैरे नाही लावायचं. सॉफ्ट लुकसाठी एवढंच. बस दॅट्स इट. बघू शकता तुम्ही. बघ, छान मस्त हेअरस्टाईल करा, स्ट्रेटनिंग करा, गजरे लावा, छान मस्त लुक करा, झाला. एवढा सोपं आहे, जास्त वेळ लागत नाही. पण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करता आला पाहिजे. तर तुम्हाला अजून प्रोडक्ट नॉलेज सहित जर एखादा व्हिडिओ पाहिजे नसेल, जेणेकरून तुमच्या बजेटमध्ये पण बसले पाहिजे प्रोडक्ट आणि तुम्हाला यूज करायला पण सोपे पडले पाहिजे अशा पद्धतीमध्ये, किंवा त्याच्यामध्ये ब्रश यूज न करता फक्त ब्लेंडरच्या हिशोबाने, ब्लेंडरच्या साह्याने मेकअप करायचा असेल तर तोही मी दाखवेल. आणि त्यासाठी कमेंट करा यस म्हणून, मी दाखवते तोही लुक तुम्हाला दाखवते. ठीक आहे, हा आहे फायनल लुक. कसं दिसतोय. चल, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पण सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला पाहिजे, कुठल्या लुकवरती पाहिजे. मी नक्की ट्राय करेल करण्याचा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.